हॅलो फ्रेंड्स, आता लास्ट टाईमला आपण काय केलं तर मी तुम्हाला सांगितलं तर लंबर बोन L1 to L5 ह्याचा कनेक्शन आपल्या हातापायाशी असतो. ठीक आहे, बाकीच्या स्पाईनचा काय यूज आहे. आता ह्याला पण आपण 3 भागमध्ये डिवाईड केला. जसं लंबर बोन मी तुम्हाला एक्सप्लेन केले तसं हा सर्वायकल हे 7 पॉईंट्स असते ती आणि हे थोरॅसिस ह्याच्यात 12 पॉईंट्स असते ती. हा जो पार्ट आहे थोरॅसिसचा हा तुमचा सगळा ऑर्गनशी कनेक्टेड आहे. जसं तुमचं लिव्हर झालं, किडनी झालं किंवा तुमचं हर्ट झालं किंवा डायजेशन सिस्टम झालं, ह्या सिस्टम सगळं तुमच्या ह्याच्याशी कनेक्टेड आहे. आणि हा जो आहे C1 to C7 हा सर्वायकल येतो, जे की तुमच्या नॅकशी कनेक्टेड असतो आणि खूप इम्पॉर्टंट असतो. आता जसं तुम्ही इथं काय विचार करताय तर तुम्ही इथं जाऊन हे जर जे म्हणतो का नाही की आपलं सबकॉन्शियस माइंड येतो. सबकॉन्शियस माइंड काय करतो, प्लॅनिंग करतो. प्लॅनिंग केल्यानंतर तो डिव्हिडेशन करणार की ते सिग्नल ह्याच्या थ्रू जाणार आहे काय ह्याच्या थ्रू जाणार आहे. जर तुम्हाला एखादे हात पाय हलवायचे आहेत तर ते सिग्नल डायरेक्ट इथून ते इथून जाणार. जर तुमच्या ऑर्गन्स रिलेटेड काही सिग्नल्स आहेत ते जे की बॉडी तुमच्या ब्रेननं तुमच्या सबकॉन्शियस माइंडला दिलेत, तर डेफिनेटली ते सबकॉन्शियस माइंड ते सिग्नल तुमच्या हितं पाठवतात, जे की फर्दर प्रोसेस तुमच्या ऑर्गन्समध्ये होत राहतात. म्हणून स्पाईन हे जपणं खूप इम्पॉर्टंट आहे. स्पाईनला जे म्हणतो का नाही की स्पाईन मेन जो तुमचा कीबोर्ड आहे तो हा डॅमेज झाला तर हिथलं तो डॅमेज होणं नक्कीच आहे. ओके, ठीक आहे.